राम राम. अभीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कोंड्याचा मांडा करायची सवय आहे. तर आज आपण आजीपंजीच्या काळातील कोयाड म्हणजेच आंब्याचा रस काढल्यानंतर कोई पाण्यात ठेवून त्या पाण्यात बेसन पीठ लावून चविष्ट आंब्याची आमटी केली जाते. तर ही कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे, त्यालाच कोयाड म्हणतात. ती पाहणार आहोत. तर कोयाट करण्यासाठी 2 कोई घेतल्या आहे. आमरस केल्यानंतर त्यामधील कोई असतात त्या घेतल्या आहे आणि थोडा आंब्याचा गर घेतला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून कोई हाताने चोळून घेऊ आणि 5 मिनटं अशाच राहू देऊ. एका बोलमध्ये पोहे खायचे 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये किंचित पाणी घालून आपण गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पारंपरिक रेसिपी असल्यामुळे मोजक्या साहित्यात घरातील साहित्यातून ही रेसिपी तयार होते. त्यासाठी मोहरी, जिरे, मेथीदाणा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, गूळ, सैंधव मीठ, कढीपत्ता आणि 2-3 लाल मिरच्या असल्या बस. फोडणीसाठी तेल, हिंग आणि धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये घालूया जिरे. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायचे, म्हणजे फोडणी छान खमंग बसते. त्यानंतर यामध्ये घालूया मेथीदाणा. गॅस बंद करूया, म्हणजे तेल गरम आहे, त्यामध्ये आपला मेथीदाणा छान परतल्या जाईल. आता यामध्ये घालूया कढीपत्ता. 2 लाल मिरच्या घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि एक एक करून आपण यामध्ये आता घालूया मसाले. हळद, लाल तिखट. त्यानंतर यामध्ये मी गरम मसाला घातला आणि ज्या कोई आपण पाण्यात भिजत ठेवल्या होत्या ते पाणी यामध्ये घातलं आहे. नेमका व्हिडिओ शूट नाही होऊ शकला. एक उकळी आल्यानंतर जे डाळीचं पीठ आहे ते आपण व्यवस्थित एकसारखं करून घेऊ आणि ते पीठ यामध्ये घालू. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा, नाहीतर काय हे जे कोयाड आहे हे खाली लागून करपण्याची शक्यता असते. तुम्हाला कोयाड कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी कमी जास्त घालावे आणि एक उकळी येऊ देऊ. एक उकळी आली आहे. आता यामध्ये घालूया आपण थोडासा गूळ, चवीपुरतं मीठ, हिंग. मी नेमकी फोडणीत टाकायला विसरली, तर आता आपण वरतूनच हिंग घालू, नाही तर हिंग मग आपल्याला फोडणीतच घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा मिनटं शिजवून घेऊ. साधारण अर्धा-पाऊण मिनटं झालेला आहे. गॅस बंद करूया. तर इथे मस्त आपला चविष्ट कोयाड बनून तयार आहे. तर गरम गरम भातावरती खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.